मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणावर धूळ असल्याचं पाहायला मिळतंय। अंबाडी ते वसई फाटा या मार्गावर धुळीचं साम्राज्य पसरलंय। या धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतंय। मुख्य रस्ता दुरुस्तीचं काम गेल्या 15 दिवसांपासून सुरू आहे। हा लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी स्थानिक नागरिक मागणी करतायत। आम्ही ते मधुवनला राहतोय। तर मधुवनला रस्त्याचं काम चालू आहे, तर त्यामुळे धुळीचा प्रॉब्लेम होत आहे। नाकातोंडामध्ये धूळ जात आहे आणि रस्त्यावरती घर आहेत, तर त्यांच्या घरामध्ये पुन्हा लहान मुलं आजारी वगैरे पडत आहेत। तर आमची अशी नम्र विनंती आहे की हे रस्त्याचं काम जे चालू आहे ते लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं। आणि या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी घेतला। आपण पाहूया। वसईचा अंबाडी ते वसई फाटाला जोडला जाणारा मुख्य रस्ता हा सध्या धुळीच्या साम्राज्याखाली गेलेला आहे। आपण जर बघितलात तर आपण आता त्या मुख्य रस्त्यालगत आहोत। हा रस्ता जो आहे हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्याचं काम जे आहे मागच्या 10 दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे जे आहे कॉन्ट्रॅक्टर कडून कुठेही या रस्त्यावरती पाण्याचा शिडकाव होत नसल्यामुळे परिसरामध्ये पूर्णतः धूळ पसरत आहे आणि लहान मुलं असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, त्यांना याचा मोठा या धुळीचा सामना करावा लागत आहे। तर अनेकांच्या घरामध्ये नागरिक जे आहेत हे आजारी देखील पडलेले आहेत। तर त्यामुळे जे आहे रेसिडेन्शियल एरियामध्ये बंद खिडक्या करून या ठिकाणी रहिवाशांना राहावं लागत आहे। वाहन चालकांना या ठिकाणाहून प्रवास करताना देखील या अतिशय धोकादायक प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे जे आहे वाहतूक कोंडी देखील होत आहे आणि अपघाताचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच पालिका प्रशासनाने या ठेकेदारांवरती आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावा अशी मागणी देखील आता सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरत आहे। संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, वसई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।